ओके, लास्ट लेक्चरला आपण मॅट्रिक्स स्टार्ट केलं होतं आणि त्याच्यात काय पाहिलं होतं, टाईप्स आणि ते पाहिले. ते लहान लहान प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर ते बघून घ्या आज. नंतर उद्या आयजन व्हॅल्यू आणि आयजन वेक्टर मोठा टॉपिक आहे तो बघू. ओके, सो फर्स्ट प्रॉब्लेम इझी प्रॉब्लेम आहे, काही विशेष नाही. शो दॅट मॅट्रिक्स, एक मॅट्रिक्स दिला आहे से ए मॅट्रिक्स कन्सिडर करायचा लागे. त्याला ए 4 3 + 5i 3 - 5i -7 is a Hermitian matrix. प्रॅक्टिससाठी लागले. आणि दुसरे प्रॉब्लेम बघ जा तुम्ही, फक्त त्याच्यात जास्त प्रॉब्लेम्स नाही, विचारलेले प्रॉब्लेम्स सहसा मी घेतो. आणि अजून दुसरी गोष्ट, क्वेश्चन पेपर बघा, मला सांगा काही प्रॉब्लेम्स आले नाही तर. मी क्वेश्चन पेपर पाहत नाही सध्या, कारण कॉलेजला एक ॲक्च्युली लेक्चर घरूनच रेकॉर्ड केले जातात. सो क्वेश्चन पेपर बघा तुम्ही, कुठं वेबसाईटवर मिळते की आपल्या सिनियरकडून क्वेश्चन पेपर घ्या आणि त्याच्यातले जे क्वेश्चन ट्राय करा. नाही जमलं तर मला विचारजा. रिपीट होतात बघा, MSc राव BSc राव, क्वेश्चन रिपीट होतात म्हणजे होतात. ते ॲटलिस्ट मागच्या 4 ते 5 क्वेश्चन पेपर सॉल्व कर, तेवढंही सॉल्व केलं तरी टेन्शन नसतं. एक लक्षात ठेवायचं एवढं. आणि BScच्या आणि MScच्या पेपरमध्ये खूप डिफरंट होतो. मार्क्स तुम्हाला कळेल ते पेपर, दोघं पेपर्समध्ये खूप डिफरन्स असतो. BSc सारखे पेपर्स नसतात MScचे, थोडे हार्ड लेवलवर जातो आपण. ठीक आहे. शो दॅट गिवन मॅट्रिक्स हा एक मॅट्रिक्स दिला आहे तो हर्मिशियन आहे का नाही. सो फर्स्ट अपॉन हर्मिशियनची कंडिशन काय, वी नो फॉर मॅट्रिक्स और वी नो नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन फॉर हर्मिशियन मॅट्रिक्स, sufficient condition for matrix to be Hermitian is, ती म्हणजे काय, A is equal to A theta. ओके, वेअर A theta काय आहे, A theta is a transpose of conjugate matrix. What? ट्रान्सपोज ऑफ कॉन्जुगेट मॅट्रिक्स. आता ट्रान्सपोज घ्यायचे माहिती, रोचे कॉलम करायचे, बाकी काही नाही. बट कॉन्जुगेट मॅट्रिक्स म्हणजे काय, तर कॉन्जुगेट मॅट्रिक्स बारने दाखवला जातो. ओके, अँड कॉन्जुगेट मॅट्रिक्स अगर ए दिला असेल फ्रॉम गिवन, लिहिताना स्टेप बाय स्टेप लिहा. फ्रॉम गिवन ए इज इक्वल टू वॉट, 4 3 - 5i 3 + 5i -7. ओके, सो A theta इज वॉट, A theta म्हणजे काय, दिस वॉट A बार आणि त्याच्या ट्रान्सपोज, दिस कॉन्जुगेट मॅट्रिक्स. सो कॉन्जुगेट मॅट्रिक्स काढायचे असेल तर काय करतो आपण, जे इमॅजिनरी कॉम्प्लेक्स नंबर आहे, कॉम्प्लेक्स नंबर जो आहे त्याच्यातलं इमॅजिनरी पार्ट आहे त्याचे साईन फक्त चेंज करून द्यायचे. देन याच्यात इमॅजिनरी पार्ट नाही, 4 इज अ रिअल, सो ॲज इट इज 3 + 5i 3 + 5i. बघा इमॅजिनरी पार्ट होता, मी साईन चेंज करून दिलं. हिअर 3 - 5i and -7 झाला तुमच्या कॉन्जुगेट मॅट्रिक्स. मग A theta काय येईल, A theta इज इक्वल टू वॉट, याच्या ट्रान्सपोज घेऊन टाकू आपण. याच्या ट्रान्सपोज काय येईल, रो जे आहे ते कॉलम बनवून द्या. हा फर्स्ट रो, तो आता फर्स्ट कॉलम झाला, आणि हा सेकंड रो सेकंड कॉलम करून द्या त्याला. and look at this, this is equal to A मॅट्रिक्स आणि हा मॅट्रिक्स सेम आहे. सो दिस मॅट्रिक्स इज अ हर्मिशियन मॅट्रिक्स. 2 मार्क्सचे क्वेश्चन आहे, जास्त काही निवड, एकदम लहान लेक्चर राहील आजच्या. याचे 2-3 क्वेश्चन आहे ते बघायचे, कारण ह्याच्यानंतर जो आयजन व्हॅल्यूचा टॉपिक आहे तो मोठा टॉपिक आहे, त्याला पूर्ण एक लेक्चर लागून जाईल. पूर्ण डेरिवेशनला एक मोठं डेरिवेशन आहे, त्याला पूर्ण एक लेक्चर लागून जाईल. सो आपण ते उद्याच बघू, म्हणजे नेक्स्ट लेक्चरलाच बघू. नाव सेकंड प्रॉब्लेम, शो दॅट एक मॅट्रिक्स दिला आहे त्याला हर्मिशियन सांगायचं. मी होमवर्क दिला तुम्हाला, ते बघून घ्या तुम्ही. नेक्स्ट, शो दॅट एक मॅट्रिक्स दिला आहे से मॅट्रिक्स ए, डायरेक्ट इथं ए लिहून घेतो मी, कॉस थिटा साइन थिटा -sin थिटा and cos theta is a orthogonal matrix, is a orthogonal orthogonal mat. Okay,
आता ऑर्थोगोनलची कंडिशन काय, सेम मागे जे कंडिशन आहे तसं यूज करा. कंडिशन काय ऑर्थोगोनलची, ए डॉट ए डॅश इज इक्वल टू आय. वॉट, मल्टिप्लिकेशन घ्यायचे कसलं कसलं, ए आणि ए डॉटचं, सॉरी ए डॅशचं. ए डॅश म्हणजे काय, ट्रान्सपोज. दोघांचे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर अगर त्याची आयडेंटिटी आन्सर येत असेल तर दिस मॅट्रिक्स विल बी वॉट, ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. ओके ठीक आहे. ए म्हणजे काय, कॉस थिटा मायनस साइन थिटा, साइन थिटा कॉस थिटा, दिस इज ए डॉट. नेक्स्ट ए डॅश म्हणजे काय, याच्या ट्रान्सपोज. तर काय करणार मी, जो रो आहे त्याला कॉलम करून घेईल, कॉस थिटा साइन थिटा. हा जो रो होता याला कॉलम करून घेतला. सेकंड रोला पण कॉलम करून घेईल मी, साइन थिटा मायनस साइन थिटा, सॉरी कॉस थिटा. आता आलं मल्टिप्लिकेशन, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. हे आय आलं पाहिजे माझ्या. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करताना काय करायचं, एक रूल आहे मी तो लक्षात ठेवला आहे. all rows into column all rows into column, sorry, first column is equal to first column in final and in result. All row into first column is equal to first column. Okay, then all rows into second column give second column. All rows into third column give third column. लक्षात ठेवायचे. आता बघा याचे सर्व रो याच्या फर्स्ट कॉलमला जेव्हा मल्टिप्लाय करतील त्यावेळेस रिझल्टमध्ये तुम्हाला फर्स्ट कॉलम मिळेल, असं आहे त्याचा अर्थ. याचे सर्व रो ज्या सेकंड कॉलमला मल्टिप्लाय करतील त्यावेळेस तुम्हाला सेकंड कॉलम मिळेल. ओके, सो फर्स्ट रो घेतोय मी, फर्स्ट रो प्लस फर्स्ट कॉलम. ओके, कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा, साइन बघा दिस इंटू दिस. काय केलं मी, ऑल रोज इंटू फर्स्ट कॉलम. बघा दिस फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम, सेकंड रो इंटू फर्स्ट कॉलम गिव फर्स्ट कॉलम. ओके, सो फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम करतो, कॉस थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा, साइन प्लस प्लस, पूर्ण रो कंप्लीट होईपर्यंत ते प्लस प्लस करत जायचे. प्लस साइन्स इंटू साइन स्क्वेअर थिटा. नंतर झाला फर्स्ट रो, सेकंड रो मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा. नंतर हा राहिला कॉस थिटा इंटू साइन थिटा प्लस साइन थिटा इंटू कॉस थिटा. फक्त एक्सचेंज करून घेतलं. नंतर आता बघा फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम दिस, सेकंड रो इंटू फर्स्ट कॉलम दिस, फर्स्ट कॉलम भेटून गेला. नंतर ऑल रोज इंटू सेकंड कॉलम. आता बघा फर्स्ट रो इंटू सेकंड कॉलम कॉस थिटा साइन थिटा मायनस साइन थिटा कॉस थिटा. वॉट, दिस इंटू दिस. नाउ दिस इंटू दिस प्लस साइन थिटा कॉस थिटा. ओके, हा झाला तुमचा फर्स्ट रो इंटू सेकंड कॉलम. आता सेकंड रो इंटू सेकंड कॉलम साइन थिटा मायनस मायनस प्लस साइन स्क्वेअर थिटा. ओके, कॉस थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. झाला आपला आन्सर, सॉरी झाला आपला आन्सर. वॉट, कॉस स्क्वेअर साइन स्क्वेअर ऑलवेज इक्वल टू 1 फ्रॉम ट्रिग्नोमेट्री. ओके, दिस बघा हे दोघं सेम आहेत, प्लस मायनस आहे 0, हे दोघं सेम आहेत. हे बघा हे प्लस हा प्लस आहे तर हा मायनस होता 0, साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर 0. What is this? Identity matrix. Satisfied? So this matrix is a orthogonal matrix. जमलं गोष्ट. मल्टिप्लिकेशन करताना हे लक्षात ठेवा, कारण बघा एक 2017 ओके 2017 नंतर मी स्टडी सोडून दिला आहे मॅट्रिक्सच्या, समजा. तरी पण मला हे आठवण आहे, हे मी सेटच्या वेळेस क्रॅम केलं होतं, मला विसरून जायचो मी की नेमकं मल्टिप्लिकेशन कसं. तर मग एक फॉर्म्युला तयार करून घेतला होता मी, ऑल कॉलम इंटू फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, ऑल कॉलम इंटू सेकंड रो, सॉरी ऑल रोज इंटू फर्स्ट कॉलम, रिझल्टमध्ये फर्स्ट कॉलम मिळत होतो. ऑल रोज इंटू सेकंड कॉलम, सर्व रो मिळून सेकंड कॉलमला मल्टिप्लाय करा, यू विल गेट सेकंड कॉलम. अजून राहिलं असतं पुढे तर ऑल रोज इंटू थर्ड कॉलम, तर मग तुम्हाला थर्ड कॉलम भेटला असता.
ओके, आणि पूर्ण रो मल्टिप्लाय होईपर्यंत समेशन करत चालायचे. तसं हे झालेलं आहे मॅट्रिक्सचं, काय एवढं विशेष नाही. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे तसं शो दॅट द मॅट्रिक्स 4 नंबरचा प्रॉब्लेम ST दोनदा विचारला गेला आहे, 2 टाइम्स रिपीट आहे. जे मला मिळाले मी ते दिलेले इथं एक्झाममध्ये आलेले. ओके, बाकी तुम्ही बघा. शो दॅट मॅट्रिक्स, एक मॅट्रिक्स दिला आहे A इज इक्वल टू वॉट 1/√2 I/√2 मायनस I/√2 I आणि 1 मध्ये थोडा डिफरन्स ठेवायचा मायनस 1/√2 इज युनिटरी. आता युनिटरीसाठी कंडिशन काय? सो कंडिशन फॉर युनिटरी इज A.A इज इक्वल टू I. दिस इज कंडिशन फॉर युनिटरी A.A. अगेन्स्ट ए तर मला माहिती आहे, मी घेऊन टाकेल. A म्हणजे काय, आधी आपण A फाइंड करू, नंतर इक्वेशनमध्ये पुट करू. ओके, सो A म्हणजे काय? सो A म्हणजे कॉन्जुगेट मॅट्रिक्सचे ट्रान्सपोज ऑफ कॉन्जुगेट मॅट्रिक्स. सो परत एक आधी कॉन्जुगेट मॅट्रिक्स फाइंड करून घेऊ. आता कॉन्जुगेट मॅट्रिक्स कसं येईल? तर कॉन्जुगेट मॅट्रिक्स येताना काय होतं, जे इमेजनरी पार्ट आहेत त्यांचे साईन चेंज होतात. सो कॉन्जुगेट मॅट्रिक्स फ्रॉम दिस 1/√2 ॲज इट इज रिअल पार्ट आहे. आय बघा हा इथं, सो मायनस I/√2. ओके, इथं पण आहे, सो I/√2 साईन चेंज होऊन जाईल आणि हा मायनस 1/√2 ॲज इट इज. ओके, फ्रॉम दिस वी कॅन फाइंड A म्हणजे काय, मी याच्यात ट्रान्सपोज घेऊन टाकेल आता. सो याच्यात ट्रान्सपोज काय येईल 1/√2. ओके, हा इकडे येऊन जाईल मायनस I/√2. हा तिकडे चालला जाईल I/√2 आणि मायनस 1/√2. ओके, आता कंडिशन बघा A.A म्हणजे आपल्याला याच्या आणि याचे मल्टिप्लिकेशन करायचे. सो A.A ए काय 1/√2 I/√2 मायनस I/√2 and minus 1/√2 dot A हा 1/√2 I/√2 minus I/√2 and minus 1/√2. एक मिनिट ना, मला दिसतंय काय बघू इथं. येस, दिसतंय, क्लिअर आहे. आता याचे मल्टिप्लिकेशन परत तेच ऑल रोज इंटू फर्स्ट कॉलम. आता इथं बघा 2 रो आहे, फर्स्ट रो सेकंड रो. फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम एक एलिमेंट मिळेल तुम्हाला. सेकंड रो इंटू फर्स्ट कॉलम कॉलमच्या सेकंड एलिमेंट. ओके, फर्स्ट रो इंटू बघा 1/√2 इंटू 1/√2 1/2. ओके, प्लस दिस इंटू दिस वॉट दिस इंटू दिस खाली का होईल 2 होऊन जाईल √2 इंटू √2. ओके, मायनस मायनस आहे, सो हा प्लसचा काय होईल मायनस होईल. वॉट दिस बघा हा प्लस आहे, इथं मायनस आहे, दोघांचे मल्टिप्लिकेशन करतोय तर हा मायनस हा प्लस. ओके, सो वी हॅव टू टेक हिअर मायनस I.I. सो I.I येतो काय येतो तो -1. I.I येतो -1. सो हा मायनस तो मायनस प्लस आणि हे राहील 1/2. नेक्स्ट हा फर्स्ट एलिमेंट झाला कॉलममधला, नंतर धिस इंटू धिस सेकंड एलिमेंट. आता याचे काय होईल ओके, मल्टिप्लिकेशन आहे, हा 2 खाली √2 वरती -I वरती काय मायनस आहे, याच्या आणि याचे मल्टिप्लिकेशन. नाऊ प्लस दिस इंटू दिस. आता बघा प्लस ॲज इट इज, याच्या आणि याच्या काय होईल खाली 2. ओके, वरती I वरती काय येईल I मायनस इंटू मायनस 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 का होऊन जाईल प्लस होऊन जाईल ॲज इट इज. नेक्स्ट हे झालं तुमचं फर्स्ट कॉलम. सेकंड कॉलम काय येईल दिस इंटू
दिस 1 बघा हे इंटू हे √2 हे खाली √2 खाली सो 1/1/2 ओके. नाव दिस इंटू दिस आधी एडिशन होता प्लस आता काय होईल हा प्लस हा प्लस आहे हा मायनस आहे इथं म्हणजे मायनस आणि काय राहील एक मिनिट 1 सॉरी दिस इंटू दिस हे झालं एक मिनिट ऑल रोज इंटू सेकंड कॉलम ओके. फर्स्ट टर्म दिस इंटू दिस 1/2 हा तुमच्या खाली 2 असेल आय इंटू 1 आय. नंतर हे ॲडिशनमध्ये पण तो मायनस आहे सो हा मायनस येईल अपॉन √2 होईल वरती 1 इंटू आय ओके. नेक्स्ट दिस इंटू दिस दोघांचे मल्टिप्लिकेशन खाली येईल तुमच्या 1/2 √2 म्हणजे खाली 2 येऊन जाईल ओके. वरती का असेल मायनस आहे पण आय इंटू आय परत मायनस प्लस आणि तो राहील तुमच्या 1. सेकंड टर्म प्लस खाली बघा मायनस दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं आहे मायनस प्लस होऊन जाईल खाली √2 2 होऊन जाईल वरती काय 1 आहे. झाला आपला आन्सर 1001 वॉट 1001 म्हणजे हा मॅट्रिक्स काय युनिटरी मॅट्रिक्स. बस हे 2 मार्क्सचे प्रॉब्लेम आहेत. याच्यानंतर अजून एक प्रॉब्लेम आहे तो म्हणजे ॲडजॉईंट फाईंड करण्याचा. तो पण आय थिंक एकदा आला आहे वाटतं का काय माहिती लक्षात नाही मला एवढं पण आहे. फाइंड द adjoint ऑफ मॅट्रिक्स 5 नंबरचा प्रॉब्लेम. ॲडजॉईंट ऑफ ए फाइंड करायचं आहे इफ ए इज इक्वल टू 4 0 1 1 2 1 0 1 1. आता ॲडजॉईंट फाइंड करण्यासाठी काय ॲडजॉईंटची डेफिनेशन जर बघितली तर ॲडजॉईंट ऑफ ए इज इक्वल टू वॉट ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ ए. ही ॲडजॉईंटची डेफिनेशन आहे. व्हॉट ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ ए मॅट्रिक्स. गिवन मॅट्रिक्सच्या कोफॅक्टर मॅट्रिक्स घ्या आणि त्याच्या ट्रान्सपोज. मग आता कोफॅक्टर कसा काढतात त्याआधी कोफॅक्टर काढून त्यात ते ट्रान्सपोज घेऊन टाकू ओके. सो कोफॅक्टर ऑफ ए डायरेक्ट घेतो मी परवा मी डेफिनेशन दिली होती. तर बघा कोफॅक्टर मॅट्रिक्स घेताना काय करायचं फर्स्ट एलिमेंट घेताना त्याच्या रो आणि त्याच्या कॉलम आपण हा एलिमेंट घेतो ना फर्स्ट म्हणजे हा एलिमेंट याच्या करस्पॉन्डिंग येणार आहे आपण इथं कोण यायला पाहिजे याच्या करस्पॉन्डिंग कोफॅक्टरमध्ये कोण येईल तर त्याच्या रो आणि त्याच्या कॉलम सोडून द्या. राहिलेले जे एलिमेंट आहे त्यांचे डिटर्मिनंट घेऊन टाका. मग राहिलेले एलिमेंट काय राहिलेला मॅट्रिक्स 2 त्याचे डिटर्मिनंट काय येईल असा राहील तो 2 1 1 1 हा तुमचा डिटर्मिनंट. मग याचे डिटर्मिनंट काय येईल दिस इंटू दिस मायनस दिस इंटू दिस 1 काय येईल 1 ओके. हा झाला तुमच्या 1. परत दुसरी गोष्ट मी आधीच सांगितलं होतं की कोफॅक्टर एक मिनिट आपण लिहूनच घेऊ. कोफॅक्टर मॅट्रिक्स आपण काय घ्यायचं बघा A1 A2 A3 B1 B2 B3 C1 C2 C3 साईन इथं निगेटिव्ह घेऊन घ्या ओके. आणि आता इकडे लिहितो मी A1 फाईन करताना काय करायचं त्याच्या रो त्याच्या कॉलम सोडून द्या राहिलेल्या एलिमेंटचे डिटर्मिनंट घेऊन टाका. म्हणजे हे जे एलिमेंट याच्या मायनर तयार होईल त्याच्या डिटर्मिनंट घेऊन टाका 1. नेक्स्ट सेकंड एलिमेंट म्हणजे मला A2 फाईन करायचा आहे तो काय निगेटिव्ह येईल. आताच साईन लिहून घेऊ. A2 फाईन करायला काय करा त्याच्या रो आणि त्याच्या कॉलम सोडून द्या राहिलेले एलिमेंटचे डिटर्मिनंट घेऊन टाका. राहिलेले एलिमेंट कोण आहे मग बघा हा सेकंड आहे त्याच्या रो गेला कॉलम गेला 1 1 0 1 1 1 0 1 1 1 0 1. याचे डिटर्मिनंट काय येईल 1 इंटू 1 1 मायनस 0 इंटू 1 0
सो आन्सर येईल -1. सो आन्सर येईल -1. नेक्स्ट A3. नोट्समध्ये थोडंसं वेगळं घेतलं आहे, साईन नंतर चेंज केलं आहे. आधी लिहून घेतलं आहे मी सर्व, नंतर साईन चेंज केलं आहे. नंतर इथल्या साईन चेंज करून घेतलं आहे. इथं मी डायरेक्ट घेतो आहे, थोडंसं समजून घ्या. A3 दिस बघा, हा रो आणि हा कॉलम सोडून द्या. राहिलेलं हे जे एलिमेंट आहे याचे डिटर्मिनंट घेऊन टाका. असं आहे ते. मग हा गेला 1 2 0 1 1 2 0 1. हे लिहायची गरज नाही आहे, कॅल्क्युलेशन डोक्यात करून घ्यायचं. काय 1 × 1, हा पण तुमच्या येईल 1. 1 × 1 1 मायनस 0 × 2 0 1 - 0 0. ओके. नेक्स्ट दिस हा कॉलम आणि हा रो सोडा. बघा या एलिमेंट काढायचे मला. B1 फाईन करायचं आहे, ऑब्वियसली मायनस आहे. B1 फाईन करायचं म्हणजे हा कॉलम आणि हा रो सोडून द्या. राहिलेलं काय 0 1 0 1 1 1 1 1. मग याच्या काय येईल डिटर्मिनंट येईल. तर तो डिटर्मिनंट काय असेल 0 × 1 मायनस 1 × 1 -1. बरं मायनस मायनस काय होऊन जाईल प्लस. लागलेच कळण्यासाठी असं लिहून घेतो आहे. मायनस मायनस काय होईल प्लस. -1. नेक्स्ट B2 फाईन करायचं मला. हा कॉलम आणि हा रो सोडून द्या. राहिलं काय 4 1 0 1 4 1 0 1. काय येईल मग 4 × 1 4 मायनस 0 × 1 0 4. तो आला तुमच्या 4. नेक्स्ट मायनस आहे, हा इथं मायनस साईन. B3 फाईन करायचे असेल, हा बघा हा B3 एलिमेंट आहे, त्याच्या रो आणि त्याच्या कॉलम सोडून द्या. 4 0 0 1 4 0 0 1 4 × 1 अगेन्स्ट. इथं येईल 4 × 1 मायनस 0 × 0 0 म्हणजे 4. मायनस साईन ॲज इट इज असेल. नेक्स्ट C1 म्हणजे हा एलिमेंट. हे सोडून द्या आणि हे याचे डिटर्मिनंट घ्या. 0 - 2 -2 0 - 2. नंतर C2 साठी आधी इथं मायनस लिहून घेतो मी. याच्यासाठी हे गेलं 4 4 -1 4 -1 3 -3. अँड लास्ट C3 साठी टेक इट. हे गेलं राहिलं काय 8. आता इथं जे साईन बघितलं तर हा मायनस मायनस प्लस होऊन जाईल फक्त. दिस इज कोफॅक्टर. एकदा चेक करून घेऊ द्या मला. 1 - 1 1 1 4 -4 -2 -3 8 झाला. हा तुमचा कोफॅक्टर. याच्या ट्रान्सपोज घ्या. बघा ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ ए म्हणजे ॲडजॉईंट. संपली गोष्ट. ॲडजॉईंट ऑफ ए इज इक्वल टू काय येईल ट्रान्सपोज घेऊन टाका त्याच्या. फर्स्ट जे रो आहे त्यांना कॉलम म्हणूया. म्हणजे फर्स्ट रो काय आहे तो आता होऊन जाईल कॉलम, सॉरी प्लस या. ओके. सेकंड रो बिकम्स सेकंड कॉलम. थर्ड रो बिकम्स थर्ड कॉलम. संपली. याच्यानंतर अजून एक स्टेप होती बघा, इनव्हर्स काढायचं आपण. एक एक्स्ट्रा म्हणून मला वाटतं आहे सिलेबसमध्ये नाही दिलं आहे, नाही येणार त्याचा प्रॉब्लेम, बट आपण तुम्हाला थोडं रिमाइंड होऊन जाईल अजून मॅट्रिक्स. इनव्हर्स काढायचो असं काहीतरी. तर इनव्हर्सची डेफिनेशन होती 1/, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए. हा तोच ॲडजॉईंट आहे. आपण आधी ॲडजॉईंट फाईन करायचो आणि ॲडजॉईंटला जर तुम्ही डिटर्मिनंट ऑफ एने डिवाइड करून दिलं तर दॅट्स बिकम्स असं होऊन जाईल ते. ओके. म्हणजे इथं डिटर्मिनंट ऑफ ए येऊन जाईल. डिटर्मिनंट फाईन करण्यासाठी फॉर्म्युला होता, पण ते आपल्याला नाही सिलेबसमध्ये. ठीक आहे. आता नेक्स्ट याच्यानंतर जो टॉपिक आहे त्याच्यात म्हणजे लास्ट टॉपिक आहे समजा आयजेन व्हॅल्यू आणि आयजेन वेक्टर्स ऑफ मॅट्रिक्स आहे. तो एक प्रॉब्लेम घेऊन घेतला आहे. त्याच्यानंतर क्लाय हॅमिल्टन थिअरम आहे तो पण सोबत आहे. आणि लगेच एक कंडिशन आहे डायगोनलायझेशन ऑफ मॅट्रिक्स. हे तीनच गोष्टी आहेत. सोबत थिअरी घेणार आहे त्याच्यानंतर प्रॉब्लेम्स आहेत त्याचे. तर डायगोनलायझेशन ऑफ मॅट्रिक्स फिक्स प्रॉब्लेम आहे. एक तर क्लाय हॅमिल्टन तुम्हाला मॅट्रिक्समधून डिस्क्रिप्टिव्ह पेपर झाला तर क्लाय हॅमिल्टन थिअरम आणि डायगोनलायझेशन ऑफ मॅट्रिक्स दोघांपैकी एक क्वेश्चन 100% असतो. किंवा मग आयजेन व्हॅल्यू 6 मार्क्ससाठी डायरेक्ट परफेक्ट येतात ते क्वेश्चन. सो ते आपण उद्या बघू. आता त्याच्यात थिअरी आधी बघायला लागेल आणि नंतर मग प्रॉब्लेम खूप मोठे आहे त्याच्यात.